दिनांक 12 फेब्रुवारी 2024 धनगर व आदिवासी यांच्या आरक्षणासंदर्भात केसची 78वी शेवटची व अंतिम सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात पार पडली। दिनांक 16 फेब्रुवारी 2024 शुक्रवार रोजी प्रकरणाचा अंतिम निकाल देण्यात येईल असे कोर्टाने सूचित केले आहे। सविस्तर वृत्त असे की मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती G.S. पटेल आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या डिव्हिजन ब्रँच समोर बऱ्याचशा धनगर केसच्या संदर्भात सुनावण्या पार पडल्या आहेत। दरम्यान सोमवारी दुपारी ठीक 2:30 वाजता दोन्ही न्यायमूर्तींच्या पुढे सुनावणी सुरू झाली। धनगर समाजाचे सिनियर वकील ॲडव्होकेट खंबाटा साहेबांनी 15 मिनिटे जुन्याच मुद्द्याविषयी बाजू मांडली। त्यावेळी आदिवासी समाजाचे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट अंतुरकर साहेबांनी ॲडव्होकेट खंबाटा सर उपस्थित करत असलेल्या मुद्द्यांच्या विरोधात आधीच 2 निकालपत्र माननीय उच्च न्यायालयाने दिलेली आहेत असा प्रखर युक्तिवाद केला। त्यावेळी न्यायमूर्ती महोदयांनी 16 फेब्रुवारीला अंतिम निकाल देऊ असे सांगितले। अशा प्रकारे केसची अंतिम सुनावणी पार पडली। धनगर समाजाचे सिनियर वकील ॲडव्होकेट खंबाटा व ॲडव्होकेट अभिनव चंद्रचूड तसेच राज्य सरकारचे विशेष वकील ॲडव्होकेट कुंभकोणी, आदिवासी समाजाचे ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट अंतुरकर, ॲडव्होकेट वारुंजेकर, ॲडव्होकेट नितीन गांगल आणि ॲडव्होकेट सिद्धेश्वर बिरादर उपस्थित होते। जोहार बुलेटिनसाठी मुख्य संपादक KT गावित, नंदुरबार।